नमस्कार, मी स्वाती. आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. श्रावण महिना आला की सोबत सणांना पण घेऊन येतो. एकापाठोपाठ असे सण आपले चालू होतात. त्याचबरोबर श्रावण महिना चालू झाला आणि 2 सण एकत्र आले, ते म्हणजे आपली नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. इथूनच आपल्या सणांची पण सुरुवात होते. तर आज नागपंचमी आहे. काल भावाचा उपवास होता, तर ती पूजाही केलेली असते आणि त्या पूजालाही नैवेद्य दाखवावा लागतो आणि आपण महादेवाच्या मंदिरात पण जातो. तर आम्ही पण महादेवाच्या मंदिरात आलो. सगळ्या मैत्रिणींनी मिळून प्लॅन केला की ह्या वेळेला निघायचं, पण बाकीच्यांचं आवरलं नव्हतं. मग काय मी एकटीच आले आणि समोर आली. म्हटलं मंदिरात आल्यानंतर त्या पाठीमागून येतीलच. तर असं मंदिरात आले, वारुळाची पूजा करून घेतली. कालची जी पूजा असते त्याच पूजेला थोडंसं हळदी कुंकू पाणी लावून ठेवून नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. तर आज नैवेद्यामध्ये पुरणाची कानवटी बनवली जाते. तर याला कानवटी म्हणतात. आता आमच्या तिकडे कानवटी बनवत होते, तर इकडच्या भागामध्ये बरेच जण मला बोलले की कानवले बनवले जातात, कानवटी नसते. तर शेवयाचं भात आणि पुरणमध्ये भरून कानवटी बनवली जाते. तर ती पूजा करून झाली आणि इथे नागोबा आहेत, तर त्यांची पण पूजा करून घेतली. आणि आता महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तर बघा एवढी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. तर इथं आता नंबरला लागावं लागणार आहे. आणि हे आहे आमच्या कळंबमधलं श्री रामेश्वर मंदिर. तर एकदम छान मंदिर आहे. इतकं प्रसन्न वाटतं या मंदिरात आल्यानंतर. आणि भरपूर आसपासचे बरेच कळंबचे लोक या मंदिरात येतात. प्रसिद्ध मंदिर आहे आणि इथे आल्यानंतर खरंच मनाला समाधान मिळतं. तर गर्दी बघा, मी थोडासा व्हिडिओ करून घेतला आणि आता नंबरला लागायचे. व्हिडिओ बनवेपर्यंत बरीच गर्दी झाली, त्यामुळे मोबाईल बंद केला आणि आता नंबरला लागते. तर इथे बघा लहान लेकरांना पण खेळायला खूप छान आहे. प्रशस्त वातावरण आहे, पटांगण आहे, त्यामुळे लेकरंही खेळतात आणि संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ वगैरे या ठिकाणी होतो. तर खरंच या मंदिराच्या परिसरात आलं की एकदम प्रसन्न वाटतं. फक्त श्रावण महिन्यातच अशी गर्दी नाही, तर एरवीही भरपूर गर्दी या ठिकाणी असते. सगळे भाविक जे आहेत ते आपल्या आपल्या सोयीनुसार या मंदिरात येतात आणि देवाची पूजा करून जातात. तर मी पूजा करून बाहेर आले, तोपर्यंत मैत्रिणी पण आलेल्या होत्या. मग थोडा वेळ त्यांच्यासाठी थांबावं लागलं. तर थोडा वेळ बाहेर थांबले, त्याही लगेच आल्या, कारण की गर्दी असल्यामुळे खूप वेळ कोणी मध्ये थांबत नाही, कारण की सगळ्यांना पूजा करायची असते. तर त्यांची पूजा झाली. सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं, प्रसाद वगैरे दिला. आणि बाहेरच तिथे मंदिराच्या परिसरातच भरपूर साऱ्या गायी असतात. म्हणजे आता तिथे आपण म्हणतो ना नैवेद्य वगैरे ठेवलेले ते खराब होतील किंवा किती हे, तर तसं काही नाही. तिथे जे पुजारी आहेत तर त्या काय करतात, लगेच ते मंदिरातलं जे काही नैवेद्य असेल ते बाहेर गायींना आणून एका पाटीमध्ये ठेवतात आणि ते त्या गायींना खाऊ घालतात. म्हणजे आपणही पूजा केलेली आता बाहेर आहे, तर ती पण ते गायी खाऊन घेतात. त्यामुळे इथे काही असं घाण तर अजिबात होत नाही, एकदम स्वच्छता असते. तर इथे गायीची पण आम्ही पूजा करून घेतली आणि मंदिराची झाली. आता घरी निघालेलो आहोत. तर घरी जाता जाताच मैत्रिणीने झोका बांधलेला होता, तर त्या बोलल्या की चला आपण आता झोका खेळूया. मग काय थोडा वेळ त्यांच्याकडे सगळेच गेलो आणि झोका खेळलो. बाई आता हां नका माय नका लय मोठा दुसऱ्या झोका दिला की भीती वाटते का नाही.
म्हणतात ना, बालपण परत येत नाही आहे. खरंच झोका तोच आहे, पण आपल्या बालपणच्या आठवणी कुठेतरी दिसत नाही आहेत, गायब आहेत. पण थोडंसं एन्जॉय केलं, फेर पण धरला. आता पोटोबाची बारी. तर मग काय, सगळ्यांना श्रावण सोमवार होते, कालचा उपवास होता, तर सगळे आता आपल्या आपल्या घरी गेले. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.